सकाळी हेल्दी नाश्ता मस्त असं ज्वारी आणि बाजरीचे धपाटे तेही दह्यासोबत आणि शहापूरकरांसाठी बघा किती मस्त अशी गोष्ट घडलेली आहे, खूप छान. आणि शुक्रवारचा बाजार केला की आठवडाभराचं टेन्शन राहत नाही आणि बाजारात 50 रुपयाचा सेल चालू होता. काय ते पुढे बघाच. तर हाय हॅलो नमस्कार, मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळी सकाळी नाश्त्याला म्हटलं धपाटे बनवायत, कारण की आता काय ऊन पडलं आहे, उष्णता वाढली आणि ज्वारी होती, ज्वारी आणि बाजरीचं पीठ होतं, म्हटलं ते संपून घेऊ. तर इथे आहे ना बघा, मस्त असे धपाटे तयार करते आणि पॅनला तेल लावलं आणि त्यावर धपाटा टाकला की चिकटत नाही. तर मस्त असे धपाटे बनवण्याचं काम चालू आहे. थोडीशी व्हिडिओ फास्ट केले आणि धपाट्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन चेक करू शकता. आणि दह्यासोबत एक नंबर लागतात बरं का, तुम्हीही ट्राय करा. आणि बघा आमची बेडरूमची खिडकी आहे ना, त्यातनंच मी ह्या व्हिडिओ केलेला आहे. किती जवळ असा डीमार्ट आलेला आहे, खूप मोठा डीमार्ट आहे. मला वाटते असा डीमार्ट ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला आहे. तर आता आम्ही राहतो आणि आमच्या शहापूरमध्येच जवळच मुंबई नाशिक हायवेच्या बाजूला चेरपोलीमध्ये हा डीमार्ट आला आहे. किती मस्त ना, आणि खूप छान वाटतं, असं काहीतरी प्रोग्रेस होतं आहे. आणि शुक्रवारचा बाजार कालचा, तर सगळं 50 रुपये अर्धा किलो, 50 रुपये 2.5 किलो असं काय काय चालू होतं. तर बटाटे पण घेतलेत 50चे 2.5 किलो होते, 3 किलो 50चे कांदे होते. मग सलाडसाठी लागणारं साहित्य आणलेलं आहे आणि भाज्या तर लागतातच. त्याशिवाय फ्रूट्स आणले, संत्री डाळिंब वगैरे असे आणलेत. आणि टोमॅटो बघा मस्त आणि गावठी होते, आणि ते हिरवे देठं असतात ना त्याला पानांसहित छोटेसे, ते मला आवडतात म्हणून मी आवर्जून तेच घेतले. कोथिंबीरची जुडी आणि मस्त अशी ब्रोकोली पण भेटली फ्रेश, तर ती पण आणलेली आहे. त्यानंतर आंबे 50चे अर्धा किलो. बोलली ना काल सगळीकडं सेल चालू होतं जसं काही शुक्रवारच्या बाजारात. तर आणि ह्या मिरच्या आहेत ना, ह्या मला सुकवायला कधीपासून शोधत होती, मला काल भेटल्या त्या, तर त्या पण आणल्यात. आणि कलिंगडं बघा 50चे 2. जेव्हा महाग असतात तेव्हा कोणी घेत नाही, आणि जेव्हा कोणी घेत नाही तेव्हा त्यांना स्वस्तात विकायचे असतात. असो, उष्णता वाढली तर म्हटलं घ्यावं. कांदे बटाटे आणलेत. तर ही होती व्हिडिओ. आणि संसाराला काय लागत नाही, सगळंच लागतं. तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे दादांचे अगदी मनापासून धन्यवाद.